अगं उरक लवकर, स्वयंपाक राहू दे आता. गुड्डी चट करून घेईन. तसं पण आपण लग्नाला चाललोय ना, मग करायचंच कोणाचा? सोन्या आणि गुड्डी दोघांपुरता. गुड्डी घेईन करून. तू चल लवकर उरक बरं. परत लग्नाला उशीर होईल. एक तर लग्नाचा मुहूर्त पण लय लवकर आहे. अगं जवळचं लग्न आहे, जवळच्या लग्नात लवकर जावं लागतं. असं उशिरा जाऊन जमत नाही. बरं तुझं अजून काय आवरलेलं पण दिसत नाही. आपल्या पण पोरासोरांचे लग्न आहेत. मग आपल्या लग्नात बी लोक अशीच उशिरा येतील. अगं बाई उरक ना, किती उशीर लावणार आहे तू आता? राहू दे ते भांडे, आल्यावर बस घाशीत. आता ती 4-5 भांडे घाशीत बसशील आणि परत जायला उशीर करून ठेवशील. उरक बरं पहिलं तू. कधीच टायमावर उरकणार नाही, कायम उशीरच करणार. कसं पटापटा उरकायचं, लवकर घराबाहेर निघायचं तर नाही. तो बसली परत. अगं बाई तुला यायचंय का नाही? का मीच जाऊ एकटा? अगं गाऊनवरच जायचंय का तुला? उरक ना, ती साडी घाल. साडी घालायला परत 1 तास लागन, परत मेकअप करायला 2 तास लागतील. मला वाटतंय सगळे पाहुणे गेले ना मगच आपण पोहोचणार आहेत. अगं अजून आहेराचं काय ठरवलं नाही. अगं बाई उठ ना, उरक. कसं रे, खूपच अवघड आहे तुम्हा बायकांचं. बोलायचं नाही, नुसतं तोंड फुगून बसायचं. मग कसं कळणार आहे आम्हा पुरुषांना? बरं आमच्या मागे एक भंगा असतो का? अगं बाई बोल लवकर. तुम्ही बोलत नाही तोपर्यंत आम्हाला कळणार तरी कसं? काय हो, कशाला येऊ मी लग्नाला? तिथं लग्नात गेलं का बायकांना एवढाच प्रश्न असतो. काय ग, कधी करते मग पोरीचं लग्न? अहो म्हाताऱ्या तर सोडा, पण आमच्या सारख्या बाया पण काही कमी नाहीत. नुसतं टोमणं मारायला बसलेल्या असतात. लगेच म्हणतात, काय ग कधी करते मग पोरीचं लग्न? का पोरीला असंच ठेवायचंय बिन लग्नाचं? असं विचारायला सुरू करतात लगेच. अहो ह्या बायकांचे टोमणे ऐकून ना माझे कान दुखायला लागलेत आता. पण यांचं नाही, यांचं नुसतं एवढंच, आम्हाला करिअर करायचे. ती शिला टेकायला चालली, कवर करिअर करते काय नाही. मी म्हणते का करिअर नका करू, करा ना तुम्ही करिअर. आता मला सांगा, आताच वय 28 चाललंय. लग्न होऊस तर ती शिव ओलांडून जाईल. परत लग्न झालं की यांचं बाळाचं प्लॅनिंग असतंय. आणि मग असं करता करता पोरं होता होता बस ती शिव ओलांडील. मला सांगा, आम्ही नातवंडाचं तोंड पाहायचं कधी? मला सांगा, आम्हा बायकांची काय अपेक्षा असते हो? आपल्या मुलीचं लवकर लग्न व्हावं, तिला चांगला नवरा भेटावा, आपल्याला एक चांगला जावई यावा, तिचा सुखी संसार व्हावा, 2 पोरं व्हावात. आम्हाला पण वाटतं ना, आमचे हातपाय जोपर्यंत ठीक आहेत तोपर्यंत नातवंडाच्या मागं असं पळावं, त्यांच्या संग खेळावं. पण नाही, एवढीशी इच्छा सुद्धा पूर्ण करू शकत नाही बाई. पण यांचं करिअरचं गाणं संपतच नाही बाई. बरं मी काय म्हणते, ठीक आहे ना, 23 पर्यंत शिक्षण करावं, 25 पर्यंत करिअर करावं, 26-27 मध्ये लग्न करून घ्यावं आणि 30 पर्यंत 2 मुलं झाली म्हणजे आम्ही आहेत ना सांभाळायला. बरं यांना सगळे मोबाईल, पर मुलाचा फोटो पाहण्यापासून लग्नाचं सगळं फिक्स करण्यापर्यंत, तरी पण नाही. अगं आम्हाला स्वतः आहे ना मुलाचा फोटो सह कोणी दाखवित नव्हतं. फोटो तर लांबच, कोणी विचारित नव्हतं. अगं तुला लग्न करायचंय का? इतकं अवघड होतं आमच्या वेळेस. घरचेच पाहिजे आणि त्यांच्या पणाने बागडून टाकायचे. बरं यांना हे पण विचारतोय, अगं पुढं पाहिला असं एखादा मुलगा काही आवडत असेल ते तरी सांग. आम्ही त्याच्या घरी जातो, त्याच्या घरच्यांसंग बोलवतो. तसं नाही. मग आता करायचं तरी काय? अहो मला सांगा, परवा आलेला मुलगा किती छान होता. काय तर म्हणे टकलाच आहे तो. आता मला सांगा, त्याचं पण शिक्षण, करिअर, जॉब लागूच तर झालं थोडं वय, नव्हते का थोडे केस, मग त्याला पण टकलाच घोषित करून टाकला. आपलं बघावं, आपल्या डोक्याचे केस किती गळत आहेत रोज, आणि दुसऱ्याच्या पोरांना नाव ठेवायचे नुसते. अहो मागच्या आठवड्यात आलेला मुलगा किती छान होता. चांगला गव्हर्नमेंट जॉब होता, घरी बंगला होता, गाडी होती, सगळं व्यवस्थित होतं. पण ही पोरगी काय म्हणे, त्याला मिशन. तुम्हाला सांगते, माझं तर डोकंच बंद पडलं ह्या पोरी पुढं.
सगळ्या गोष्टी मनाजोगे नाही भेटत. बाई आमच्या काळात असं नव्हतं. आम्हाला कोणी साधं विचारित नव्हतं. घरचे पाहायचे आणि लगेच बार उडवून टाकायचे. पण तुम्हाला दिल्यात ना मुभा, त्याचा तुम्ही गैरफायदा घेताय. अगं आई, ही साडी नको घालू, ही नाही छान वाटत तुला. काय झालं या साडीला? चांगली तर हाय, लय दिवस झाले घातली नाही मी. चांगलं दिसत का मला? माझं राहू दे, तुझं बघ आधी. दुसऱ्याला ज्ञान पाजाळता चाललंय तुझं. हे बघ, आज मी लग्नाला जाईन आणि त्यात जर एखादं चांगलं स्थळ भेटलं आणि चांगला जर मुलगा असेल तर पुढच्याच महिन्यात तुझं बार उडून टाकणार आहे. आता तुझं एक ऐकणार नाही मी. हा, लय नाटक झाले बास आता. चला हो, तुमचं आवरा, मी पण आवरी ती पटपट. माझं आवरलंय, तुझं आवर. कितीचा मुहूर्त आहे? 12:30. 12:30. बाई, आवरा लवकर तुम्ही. बरं मी लगेच आवरते, फक्त 5 मिनिट. नको सांगू, 5 मिनिटं बोलशील आणि 2 तास लावशील. घ्या तुम्ही टोमणी मारून घ्या. आता मला तुम्हीच राहिले होते टोमणी मारायची. जा तुम्ही, वा पुढं, मी आवरी ती पटपट. बरं आवर लवकर.